नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जीवा एका बाजूला येतो आणि रडत असतो. नंदिनी त्याला म्हणते, जीवा अहो काय झालंय, तुमच्या डोळ्यात पाणी. जीवा म्हणतो, नंदिनी मला खरंच तुझी खूप काळजी वाटते. मी तुझ्यावरती रागावतो, तुझ्यावर चिडतो, पण मी खरंच सांगतो, तू केलेली प्रत्येक गोष्ट मी नोटीस करत असतो. काल तू माझ्यासाठी अक्रोड घातलेली स्मूदी बनवली होतीस, मला ती नाही आवडली. मी त्या स्मूदीला नावं ठेवली, सगळ्यांसमोर ओरडलो, चिडलो, तुला खूप बोललो. पण नंतर रूममध्ये जेव्हा आलो तेव्हा बघितलं की तू माझ्यासाठी दुसरी स्मूदी जी अक्रोड नाही घातली होती ती बनवून ठेवली होतीस. माझी चूक असताना तू आरशावरती सॉरी लिहून ठेवलं होतंस. खरं तर मला तुला सॉरी म्हणायचं होतं, त्यासाठी मी मेसेज केला होता. पण नंतर मीच तो डिलीट केला. मीच विचार केला की आपला मेसेजवरती टोन समोरच्याला कळत नसतो. संध्याकाळी नंदिनी घरी आली की मी समोरून तिला सॉरी म्हणेन. काल तू मला फोटो पाठवले होते, तू मला फोटो कोलाज करायला सांगितले होतेस, तेव्हा पण मी तुझ्यावरती चिडलो. मी खूप विचित्र वागतोय आता. नंदिनी मला सुद्धा हा जीवा नाही आवडत आहे. कधी कधी तर वाटतं ना, दोन स्वतःच्या कानाखाली मारून द्यावे. नंदिनी खरंच सॉरी. अगं काल माझ्यामुळे तुला पूर्ण दिवसभर मनस्ताप झालाय. दिवसभर काय, अगं अख्खा महिना झालाय तुला माझ्यामुळे त्रासच होतोय. नंदिनी काल तुला काही झालं असतं ना, मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका. तुम्हीच मला काल वाचवलंत ना, आणि आत्तासुद्धा तुम्ही माझी किती काळजी घेताय. आणि तुम्ही माझी इतकी काळजी घेताय, खरंच मी खूप ठीक आहे. पण जीवा माझा विचार करून इतके घाबरला होतात तुम्ही. जीवा म्हणतो, हो खरंच खूप घाबरलो होतो. अगं तुला गाडीतून घरी आणताना माझ्या मांडीवर तुझं डोकं ठेवलं होतं. मी तुला सारखा उठवण्याचा प्रयत्न करत होतो, तुला शुद्धीत आणण्याचा मी प्रयत्न करत होतो. तुला सतत उठ उठ म्हणत होतो. दादाला सारखं म्हणत होतो, दादा गाडी पळव, नंदिनीला शुद्ध येत नाहीये. अगं डॉक्टर बोलवले होते घरी. इथे आल्याच्या नंतर पण मी रात्रभर तुझ्या उशाशी बसून होतो. जीवाला नंदिनीची किती काळजी वाटते हे तो सगळं सांगत असतो. आणि नंदिनीला खूप बरं वाटतं, खूप चांगलं वाटतं. जीवा म्हणतो, नंदिनी अगं आता तू हसतेस, नॉर्मल वागतेस ना, हे बघून मला खूप बरं वाटते. नंदिनी म्हणते, जीवा तुमच्याकडून आपलं हे नवरा बायकोचं नातं हे तुम्ही नाही मान्य केले हो ना. जीवा गप्प असतो. नंदिनी म्हणते, तुम्ही शांत आहात म्हणजे माझं बरोबर आहे. तुम्ही तर मला बायको मानत नाही, पण जीवा अजूनही तुम्ही मला स्वतःची मैत्रीण मानत नाहीत हो ना. मी मैत्रिणीसुद्धा नाही आहे ना तुमची. जीवा शांतच असतो. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही अजूनही गप्प आहात. तुम्ही मला स्वतःची मैत्रीण मानत नाही, बायको मानत नाही. मग काल माझ्यासाठी तुम्हाला भीती वाटली होती, ती भीती कुठल्या नात्याने वाटली होती. जीवा नंदिनीच्या बोलण्याचा विचार करतो. तर दुसऱ्या दिवशी पोलीस घरी येतात आणि जीवाबद्दल चौकशी करतात. तर इकडे पार्थ वसूकडे येतो. तो वसूला म्हणतो, आत्या कंपनीच्या पॉलिसीज रिन्यू करायच्या आहेत, त्यासाठी तुझे सह्या हव्यात. वसू पार्थचं कौतुक करते. पार्थच्या लुक्सचं, पार्थ वागतो बोलतो कसा याचं सगळं तोंड भरून कौतुक करते आणि पेपरवरती सह्या करायला लागते. पार्थ म्हणतो, आत्या अगं तू पेपरवर सह्या करते पण पेपर्स वाचून तरी घे. वसू म्हणते, नाही, मी जर पेपर्स वाचले तर तुमच्यावरती अविश्वास दाखवल्यासारखं होईल आणि मला ते नाही करायचे. पार्थ वसू ऑफिसबद्दल बोलत असतात आणि मिथून तिथे येतो. खाली पोलीस आलेत, दीपकचं काहीतरी प्रकरण आहे हे सांगतात. वसू खूप घाबरते. वसू मनात म्हणते, बापरे पोलीस का आले असतील घरी. दीपकने पोलिसांसमोर माझं नाव तर घेतलं नसेल ना, या सगळ्यात मी अडकणार तर नाही ना. वसू घाबरते आणि धावत ती खाली जाते. तर इकडे मानिनी पोलिसांना शांत राहण्यासाठी सांगत असते आणि पोलीस आरडाओरडा करत असतात. तिथे जीवा येतो. जीवा स्वतःची ओळख देतो. पोलीस विचारतात, आणि पार्थ कोण आहे. तेवढं तिथे पार्थ येतो. पार्थ म्हणतो, मी पार्थ देशमुख, जीवाचा मोठा भाऊ. इन्स्पेक्टर म्हणतात, छान आहे, छोटा मोठा मिळून दोघांनी मस्त मोठा पराक्रम गाजवलाय. इन्स्पेक्टर दोघांनाही अटक करणार असतात. काव्याही तिथे आलेली असते. पार्थ विचारतो, का आम्हाला अटक करताय, काय केलं काय आम्ही. इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही दीपक यांना मारहाण केली आहे ना, त्यासाठी तुम्हाला अटक करतोय. जीवा म्हणतो, जी गोष्ट झाली आहे ना त्यासाठी तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला अटक करायला आलात. गुन्हेगारांना मोकाट सोडून निर्दोष लोकांना आत टाकायला सांगतो का तुमचा कायदा. इन्स्पेक्टर जीवा यांच्यामध्ये वाद होत असतात. इन्स्पेक्टर म्हणतात, माझ्यावरती आवाज चढवू नका, नाहीतर तुम्हाला फरफटत घेऊन जाईन. मी ऑन ड्युटी आहे, जरा भान ठेवा. पार्थ जीवाला शांत राहायला सांगतो आणि दीपकने काय केलंय हे व्यवस्थित सांगत असतो. जीवा म्हणतो, दादा अरे तू काय यांना एक्सप्लेन करतोयस,
आता दीपकने कंप्लेंट केली आहे म्हणजे त्याने काय केलं हे त्यांना सांगितलंच असेल ना. इन्स्पेक्टर म्हणतात, हो दीपकने सांगितलंय. तुमचा राग होता, पर्सनल काही इश्यू होते, त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती राग काढलात आणि त्याला मारहाण केली. जीवा म्हणतो, त्याने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला का? इन्स्पेक्टर म्हणतात, हो विश्वास ठेवलाय, कारण मी त्याचे घाव आणि जखमा बघितल्यात. त्याचा जीव जाईल इतकं तुम्ही त्याला मारलंय. तुम्ही शिकलेली सवरलेली लोक आहात ना, आणि इतकं कोणी मारतं का कोणाला? जीवा म्हणतो, हो मी मारतो. माझ्या जवळच्या माणसांना कोणी त्रास दिला ना तर मी असंच वागतो. तरी नशीब त्याला मी जिवंत सोडलं, नाहीतर त्याने जे केले ना त्यासाठी मी त्याचे तुकडे. जीवा बोलत असतो आणि पार्थ त्याला थांबवतो. पार्थ शांत राहायला सांगतो. जीवा गप्प होऊन जातो. जीवा पुढचं बोलताना विचार करून बोलतो. जीवा म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला त्याने सांगितलंय ना की आम्ही राग त्याच्यावरती काढलाय. आता माझं स्टेटमेंट घ्या तुम्ही. त्या दीपकने काल माझ्या बायकोवरती हल्ला केला. माझ्या बायकोला मारून टाकायचा प्रयत्न केला त्याने, आणि माझ्या बायकोला हात लावणाऱ्या माणसाचे हेच हाल होतील. इन्स्पेक्टर विचारतात, कोण आहे कोण तुमची बायको? जीवा म्हणतो, नंदिनी जीवा देशमुख, माझी बायको आणि या घरची सून. इन्स्पेक्टर म्हणतात, म्हणजे त्या दीपकने तुमच्या बायकोवरती हल्ला केला म्हणून तुम्ही त्याला इतकं मारलं? जीवा म्हणतो, हो त्यासाठीच मारलं. आम्ही दोघांनी त्यासाठीच त्याला फोडून काढले. म्हणजे तुम्ही दोघांनी पण मारले का हो पार्थ देशमुख? तुम्ही पण मारलेत ना? पार्थ म्हणतो, हो मी पण मारले. इन्स्पेक्टर म्हणतात, का हो जीवा देशमुख? हल्ला तर जीवाच्या बायकोवरती झाला होता, मग तुम्ही का मारलं त्याला इतकं? कुठल्या नात्याने त्याला मारलं तुम्ही? पार्थ म्हणतो, देशमुखांची सून या नात्याने, आमच्या घरची मेंबर या नात्याने, माझ्या लहान भावाची बायको या नात्याने, म्हणून त्याला मारले. आणि फक्त माझ्या वहिनीला मारण्याचा प्रयत्न केलाय म्हणून त्याला नाही मारलंय, तर त्याने माझ्या बायकोवर सुद्धा हल्ला केला. माझ्या बायकोवरती, माझ्या काव्यावरती सुद्धा हल्ला केला होता. इन्स्पेक्टर पार्थला विचारतात, तुमच्या बायकोवरती हल्ला झाला असं तुम्ही म्हणतायत, मग तुम्ही तेव्हाच कंप्लेंट का केली नव्हती? कायदा हातात का घेतलात तुम्ही? जीवा म्हणतो, सांगतो ना मी तुम्हाला सगळं सांगतो. आता इन्स्पेक्टर साहेब तुमचं लग्न झालंय? इन्स्पेक्टर विचारतात, हा काय प्रश्न आहे? जीवा म्हणतो, फक्त उत्तर द्या ना, लग्न झालंय का? इन्स्पेक्टर म्हणतात, हो झाले. मग काय करायचंय? जीवा म्हणतो, काल माझ्या बायकोसोबत जे काही दीपकने केलं होतं ते सगळं तुमच्या बायकोसोबत केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? गप्प बसला असतात? इन्स्पेक्टर जीवाला मारण्यासाठी हात वर उचलतात. पार्थ त्यांना थांबवतो. पार्थ म्हणतो, माझ्या भावावरती हात उचलायचा नाही. जीवा म्हणतो, काय झालं? तुम्हाला राग आला का? अहो इन्स्पेक्टर, आपल्या बायकोवरती आला ना की राग हा येतोच. फक्त तुमच्याकडे वर्दी आहे म्हणून तुम्ही कायद्याने गेला असतात. माझ्याकडे वर्दी नाही आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने ते सगळं केलं. पण माझ्या बायकोला हात लावणाऱ्याचे हात तोडून टाकण्याची हिंमत माझ्यात आहे म्हणून त्याला मी फोडून काढलंय. आणि नंदिनी फक्त माझी बायको नाही आहे, माझा अभिमान आहे ती. आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय. जगातल्या कुठल्याही नवऱ्याने आपल्या बायकोवरती वेळ आल्यावरती हेच केलं असतं. इन्स्पेक्टर विचारतात, तर दीपकने तुमच्या बायकोवरती हल्ला केला याचा पुरावा काय? जीवा म्हणतो, आहे ना पुरावा. जीवा आपला मोबाईल काढतो आणि नंदिनीने जे फोटो पाठवले होते त्याच्यामध्ये दीपक होता ते त्यांना दाखवतो. इन्स्पेक्टर म्हणतात, फोटोमध्ये तो आहे म्हणजे त्याने हल्ला केला असं होत नाही. पार्थ म्हणतो, मी आहे साक्षीदार, मी पाहिले. त्याने स्वतः नंदिनीला फासावर लटकवलं होतं. आम्ही जेव्हा नंदिनीला वाचवण्यासाठी आनंद निवासमध्ये गेलो होतो ना तेव्हा जीवाने दार तोडलं आणि त्यांना वाचवलं होतं. आम्ही दोघं त्यांना घरी घेऊन आलो आणि मी साक्षीदार आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, तुमच्या विरोधात सुद्धा कंप्लेंट आहे, त्यामुळे तुमची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. नंदिनीला जेव्हा फासावर लटकवलं गेलं होतं तेव्हा तिथे कोणी बघणारं होतं का? त्यांच्यापैकी स्टाफ कोणी होतं का? काम करणारं कोणी होतं का? जीवा म्हणतो, नाही, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं, सगळे नाटकाला गेले होते. इन्स्पेक्टर म्हणतात, आणि CCTV फुटेज? पार्थ म्हणतो, CCTV आहे ना, पण मी जेव्हा तिला वाचवायला गेलो होतो तेव्हा बघितलं CCTVवरती काळा स्प्रे मारून ठेवला होता. हे सगळं दीपकनेच केलं असेल कारण तो पकडला जाऊ नये म्हणून. इन्स्पेक्टर त्या दोघांवर विश्वास ठेवायला तयार नसतो. इन्स्पेक्टर म्हणतो, वा छान स्टोरी आहे, किती छान रचून सांगताय तुम्ही, सगळं तुमच्या मनासारखं चालू आहे. गुन्हेगार किती हुशार असला ना तरी काही ना काही पुरावा मागे सोडतोच, पण इकडे ठसा नाही आणि पुरावा नाही, त्यामुळे मला तुमच्या दोघांना पण अटक करावीच लागेल. इन्स्पेक्टर त्या दोघांना पण अटक करणार असत आणि तेवढ्यात तिथे नंदिनी येते. नंदिनी इन्स्पेक्टरला थांबवते. नंदिनी वरून खाली येत असते. जीवा धावत तिच्याकडे जातो आणि तिची मदत करतो, तिला खाली उतरायला मदत करतो. इन्स्पेक्टर नंदिनीला ओळखतात. ते म्हणतात, मॅडम अहो तुम्ही इथे? इन्स्पेक्टर नंदिनीच्या कामाचं कौतुक करतात आणि तिच्याशी आदराने बोलतात. इन्स्पेक्टर विचारतात, मॅडम तुम्ही इथे? नंदिनी म्हणते, सर हे माझंच घर आहे, ही सगळी माझी माणसं आहेत. तुम्ही ज्यांना अटक करायला आलात ते माझे मिस्टर आहेत आणि हे दुसरे माझे दीर आहेत. अहो सर,
तुम्ही कायम मला मोहिते मॅडम म्हणून भेटलात, पण यांच्या स्टोरीमधली नंदिनी देशमुख मी आहे. जीवा नंदिनीकडे बघत राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, तुम्ही माझ्यासाठी जी काही हिंमत दाखवलीत ना, खरंच मी मनापासून आभारी आहे तुमची. पण तुमची पद्धत थोडी चुकली. अन्याय करणाऱ्याला शिक्षा ही व्हायलाच हवी, पण ती कायद्याच्या मार्गाने. जर आपणही कायदा हातात घेतला तर आपल्या तरी दीपकमध्ये काय फरक राहिला? नंदिनी जीवाला सगळ्यांसमोर व्यवस्थित समजावून सांगते आणि जीवाला ते पटलेलं सुद्धा असतं. तर थोड्या वेळाने नंदिनी जीवा रूममध्ये येतात. नंदिनी म्हणते, आज सगळ्यांसमोर तुम्ही अभिमानाने सांगितलं की मी तुमची बायको आहे. मला खूप चांगलं वाटतंय. तर इकडे काव्य विचार करत असते. काव्य म्हणते, जीवा सगळ्यांसमोर नंदिनी ताईला त्याची बायको म्हणाला. तो हे लग्न मान्य करण्याआधी मला सगळ्यांना खरं काय ते सांगायला पाहिजेच. काव्य विचार करत असते. तर इकडे नंदिनी म्हणते, जीवा, आता माझी खात्री पटली. तुम्हाला या नात्यातून मुक्त नाही व्हायचंय, तर तुम्हाला हे नातं टिकवायचंय. जीवा तिच्याकडे प्रेमाने बघत राहतो आणि स्माईल करत असतो.